तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका. बघितलात हा व्हिडिओ. परत एकदा एका प्रतिष्ठित घराण्यातल्या मुलीने आत्महत्या केली. आत्महत्या केली किंवा दुसरं काही केलं ते तर कायदा ठरवेल, तिला न्याय मिळेल त्यावेळेला ते कळेल. पण खरं तर पहिली गोष्ट अशी, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो बाप म्हणतोय की मुली गरीब घरात द्या, श्रीमंत घराण्यात देऊ नका. खरं तर श्रीमंतीची व्याख्या म्हणजे खूप पैसा असणं, खूप प्रॉपर्टी असणं, जमिनी असणं, ही श्रीमंतीची व्याख्या नाहीये. माणसाचा स्वभाव, माणूस कसा राहतो, कसा वागतो, चार लोकांमध्ये गेल्यानंतर तो कसा बोलतो, ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. समोर आलेल्या व्यक्तीला मान सन्मानाने आपण कसं वागवतो, ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. खरं तर मुलींचे वडील जेव्हा त्यांच्यासाठी मुलींसाठी स्थळ बघतात, खरं तर ते एकतर तो जॉबला असला पाहिजे, शेती असली पाहिजे, चांगली नोकरी असली पाहिजे, फ्लॅट असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बघतात. पण सर्वात महत्वाचं, आजचा जो बाप आहे तो फक्त आणि फक्त मुलाकडचा पैसा बघतो, नोकरी बघतो आणि मुलीला देऊन टाकतो. तो हा विचार करत नाही की आपली मुलगी त्याच्याकडे आनंदात राहील किंवा नाही राहील, कुठल्याही प्रकारचा विचार होत नाही. डायरेक्टली त्या मुलीला तिथे देऊन टाकलं जातं, तिची इच्छा असेल किंवा नसेल. आणि आजकालच्या बऱ्याच मुलींना पण तसंच हवंय. मुलाकडे पैसा असला पाहिजे, प्रॉपर्टी असलं पाहिजे, फिरायला मिळालं पाहिजे, पण त्यांना कष्ट करणारे गरीब मुलं नकोय. शेतकरी तर मुळीच नाही. अरे, तुमच्या बापाचे 50 वर्ष गेले आयुष्याचे, त्याने आत्ता कुठेतरी स्वतःसाठी घर बांधलं, स्वतःसाठी काहीतरी केलं, आणि तुम्ही आत्ता 2-4 वर्षापूर्वी लागलेल्या त्या मुलाला नोकरी लागले आणि त्याच्याकडनं तुम्ही सगळ्या अपेक्षा ठेवतात, ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे. म्हणून आपल्या मुलीला स्थळ बघताना जेणेकरून असं बघा की ती आनंदात राहील, खुश राहील, बापाला ते कुठेही दुःखी करणार नाही, घरच्यांना कुठेही दुःखी करणार नाही. धन्यवाद.